ज्यावेळेस वैद्य बापूसाहेब पानोकडे आलो त्यावेळेस माझी 34 स्टेज. मी सेकंड फ्लोअर राहतो. कालांतराने माझं खाली उतरणं मी हळूहळू बंदच व्हायला, कारण मला वरती खाली उतरणं अजिबात होत नव्हतं. कधी कधी वरती जात असताना लोक मला पाठीमागे थांबायचे, कारण मी जोपर्यंत वरती जात आहे तोपर्यंत लोकांना वरती येत नव्हतं. फार असं वेगळंच वाटत होतं. इतका अनुभव वेगळा होता. जीवनामध्ये असं वाटतं की काय हे जगण्याचा अर्थ, आता बरं होईल की नाही बरं होईल, हे कुठवर माझं असं चालत पाहायचं, या फार विचारामध्ये माणूस कंटिन्यू असतो. तर मी चालायचा जो माझा एक सोसायटीमध्ये जो व्हिडिओ होता तो मी त्यावेळेस मी बघितला होता मी कसं चालायचो. ज्यानंतर मी औषधे घेतली त्यावेळेस मी काम करून मी माझी बॅग घेऊन मी असं डायरेक्ट वर गेलो. त्यावेळेस मला जाणवलंच नाही की मला मी ह्या कधी असा व्यवस्थित चालत होतो म्हणून. ज्यावेळेस मी वर गेलो तर घरी गेलो मला आम्ही सगळं चालत आलो. मी असं व्हिडिओ बघतो मला इतका आनंद होतो ना, फार आनंद होतो. आमच्या सोसायटीला CCTVचा हे व्हिडिओ आहे. माझं नाव वैभव वैद्य, मी कॅडवाला राहतो, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मागील वर्षी मला एव्हीचा त्रास झाला होता. नंतर मग डॉक्टरच्या दर महिन्याला गोळ्या हे चालू होते, पण माझं हळूहळू पाय अजिबात उठत नव्हता. गाडी बसताना टू व्हीलरवरती मला पाय असा उचलून पलीकडे ठेवायचा, ब्रेकवर उचलून पाय ठेवावा लागायचा. कालांतराने हळूहळू मग मला जिने चढणं उतरणं तर स्टॉप होत गेलं. मग मी बेडवरच असायचो. मग सकाळी उठायचं म्हटलं तरी मला खूप प्रयत्न करावे लागायचे असे की कसं उठावं, ह्या खुशीवर त्या खुशीवर होत राहायचं. मग बेडवरच माझं सगळं चालू होतं. मग मी ठरवलं की आता मी पुण्यात डॉक्टर जाऊन ऑपरेशन करू. मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो. डॉक्टर म्हटले की 34 स्टेज आल्यानंतर आपण ऑपरेशन करू, तोपर्यंत ह्या गोळा राहू द्या. पण इतक्या वेदना होत होते ना की जीवन मरण इतक्या वेदना असायच्या की ज्याला एव्हीएन होतो ना त्याच माणसाला कळू शकते काय वेदना असतात ते. त्या वेदनेतून मी फार गेलेलो आहे. नंतर इथं गेल्यानंतर ते मला म्हटलं आपण 34 स्टेज करू ऑपरेशन. मग माझी बहिणीने आमच्या घरात असं विचारलं की इथपर्यंत तू सहन कसं करणार. तर मग मला घरी बेडरूम मध्ये बसल्या बसल्या मी फेसबुकवरती रत्नागिरीचे वैद्य बापूसाहेब पवार आहेत त्यांचे व्हिडिओ बघितले. त्यांची ट्रीटमेंट कशी लोकांना त्यांनी दिली, ते कसे रिकव्हरी झाले. तर तसं मला एक वाटलं एक आपण बेस्ट ट्रायलवर जाऊन करू प्रयत्न. मग आम्ही फोन केले. मग आम्ही नयोवरमध्ये गेलो, त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि दोन ट्रीटमेंटमध्ये इतका मला फरक पडला की मी पूर्ववरच चालायला लागलो. माझं काम टीव्ही रिपेअरिंगचं व्हिजिट टू व्हिजिट जावं लागतं. मला कमीत कमी 30-40 किलोमीटर जावं लागतं, 50 किलोमीटर असतं. रोजचं माझं रनिंग असतं कामाचं. आता एकदम व्यवस्थित मी काम करतो आणि माझी सर्वांनी इच्छा की ज्याला एव्हीचा त्रास असेल त्यांनी अवश्य बापूसाहेब पवारांची भेट घ्यावी. मी डॉक्टरची भेट घेतल्यानंतर डॉक्टरनी मला औषधं दिली, सर्व माहिती त्यांनी दिली आणि त्याप्रमाणे मी पूर्ण ते औषध गेलो. मग मला ते फरक पडत गेला. गेल्या 8 महिन्यापासून मी ट्रीटमेंट सुरुवात केली. औषधापर्यंत मी बसती ट्रीटमेंट आहे ती पण मी केली. त्याच्याने मला पुष्कळ फरक पडला. मी आता व्यवस्थित काम करतो, सगळं जाऊ शकतो. डॉक्टरने मला ट्रीटमेंट सांगितली महिने करा, त्याप्रमाणे मी करत गेलो. मला लवकर रिकव्हरी काय त्यांना 2-3 महिने रिकव्हरी, ते पण माणूस 100% बरा होता. वैद्य पवार डॉक्टर जे सांगतील ना त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो ते माणूस बरा होतो. ज्या लोकांना एव्हीएनचा त्रास आहे त्यांनी आवश्यक बापूसाहेब पवारांची ट्रीटमेंट घ्यावी. जसं मी बरं झालं तसं तुम्ही सुद्धा बरे होऊ शकता.